क्रमांक 11 सध्या या आमच्या काही माता भगिनी मतदान करायसाठी आलाय. त्यानं त्याचा कार्यकर्ता आणला सोबत. पहा कार्यकर्ताही पाहून राहिला इकडच्या बाजूला. म्हणजे मतदान केंद्रावर अशाही पद्धतीचं काय नाव काय ठेवलं त्याचं? बियर बियर. बियर ओ माय गॉड बियर. बियर बियर असं काही त्याला काही कोणी बियर त्याच्या नावावर कोणी काही आक्षेप नाही घेतला? नाही, आवडतं नाव आहे. कोणाचं आवडत आहे? मुलींचं. मुलींचा. बापा देवा देवा या गळ्याचं नाव ठेवलाय बियर. म्हणजे हे जसं येणं बियर नाव काढलं तसं मला भलकंच आठवलं राजे. म्हणजे असेही मतदार लोक आहेत की याच्या माध्यमातून लोकांना एक सल्ला आहे की बाबा पहा आम्ही आमच्या घरच्या कुत्र्याला मतदाराला घेऊन आलो आणि तुम्ही गावात असूनही मतदान करत नाही. अशा प्रकारचा सल्ला नेमका तेले या कुत्र्याला आणून नक्कीच द्यायचा असेल. मतलब भाऊ हा बियरचे असणारे धारक आमचे बाळासाहेब काका आहेत. सांगा ना काय म्हणणं आहे? बियर हे अशाच धोतक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून की आता सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की चावलेल्या कुत्र्यांना शिक्षकांनी त्याचा सर्वेक्षण करावं आणि त्यांना त्यांचा बंदोबस्त करावा. एकीकडे भारताची लोकशाही याच्यासाठी कामी यायला पाहिजे. जल जंगल जमीन जीव जंतू जानवर और जनता याचा विकास नगरसेवकांनी करावा हे त्याचं द्योतक आहे. पर्यायानं सुप्रीम कोर्टाने निर्देश दिला की चावरे कुत्रे शिक्षकांनी पकडावे, त्यांचं नियंत्रण करावं. आणि दुसरीकडे ही जबाबदारी आहे जनतेच्या नगरसेवकाची की त्यांना जल जंगल जमीन जीव जंतू जानवर त्याच्या वार्डामधलं सुदृढ राखलं पाहिजे. या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून अशा उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. नाही पण ते ठीक आहे पण याचं नाव किती गोड ठेवलं तुम्ही एकदम बियर. आता त्याचं बियरचं स्पेलिंग आपली जी पितो आपण बियर जी नशा करतो तिचं स्पेलिंग आहे BEER ती बियर. आणि याचं स्पेलिंग आहे BEAR म्हणजे हा भालू आहे. कोण आहे? भालू आहे. भालू आहे. याचं नाव भालू आहे बघिरा. म्हणून त्यांना लाडानं बियर म्हणतात. आता तुम्ही त्या बियरचा अर्थ कसा घेतलाय हे महत्वाचं आहे. नाही कसं आम्ही आता आमच्या चॅनलचं नावच गावरान 90 असं मला एकदम असं चांगलं वाटलं की बा असे लोक याचा पुरस्कार करून राहिले. बिलकुल बिलकुल आणि केला पाहिजे. प्राण्यांना जनतेनं सुदृढपणे राखलं पाहिजे. त्याच्याशिवाय सजीव सृष्टी राहणार नाही. मनुष्य प्राणी हा किड्या माकोड्यांपासूनच बनलेला आहे. ती सायकल पूर्ण केल्याशिवाय माणसाचं जीवन सुदृढ होऊ शकत नाही. बरं मला एक गोष्ट सांगा सर की आज जर आपण पाहिलं राजे गर्दीच नाही ना बापा. याच्यापेक्षा तर मी एक शब्द वापरला मग बातमीत. याच्यापेक्षा म्हटलं चौपाटीवर आमच्या परतवाड्यात गुपचूप खायला डोसा खायला गर्दी जास्त असते. गुपचूपच्या चौपाटीवर गर्दी असेल तिथे सल्ला मसलत चालू आहे की कोणाला निवडून आणायचं आहे. वेळ आहे अजून 3-4 तास मतदान करायला. मग अशा मध्ये राजकारणाची गणित चालत असतील बाहेर तर ती चालवल्या गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर ही गर्दी वाढेल 3-4 वाजता नंतर गणित बसल्यानंतर. बरेचसे मजूर लोक आहेत जे आतापर्यंत कामाला गेलेले आहेत. बऱ्याचशा महिला गृहिणी आहेत ज्या घरचं काम आटपून आपल्या आता मतदानाला येतील. आता निश्चितपणे 2-2.5 वाजता नंतर मतदानाच्या संख्येमध्ये वाढ होईल आणि आमच्या वॉर्ड नंबर 11 मध्ये सुदृढ उमेदवार निवडून येतील जे इथल्या परिस्थितीचा कायापालट करतील. ज्या ज्या समस्या या ठिकाणी 11 नंबर मध्ये त्या समस्या. दुसरी गोष्ट मी निवडून येणाऱ्या 11 नंबर मध्ये निवडून येणाऱ्या वॉर्ड मेंबरना हे सुद्धा म्हणू शकतो प्रभाग मेंबर्सना की 2 भाग एकत्र आलेले स्वच्छ भाग असलेला एक भाग आहे जिथे सुदृढ जनता राहते, नोकरधारक जनता राहते, राजकारणी जनता राहते आणि एका परिसरामध्ये गलिच्छ वस्ती असलेली जनता राहते, गोरगरीब लोक राहतात, मजूर लोक राहतात. त्या ठिकाणचं समन्वय कसा विकासाचा साधता येईल याचा विचार करणारे 11 नंबर मध्ये उमेदवार निवडून आले पाहिजेत. तर हे होते आमचे बाळासाहेब सर एकदम कोराटे सर एकदम मस्त एवढं विषय त्या बियरचा निघाला. आता कसं आहे आपण पाहिलं गावरान 90 लोक बियर जसं मी आतलो अरे बापा रे काय गोड नाव ठेवलं राजो. आणि विशेष म्हणजे या उद्देशानं कुठे चालले बियरला आणायला चाललो. म्हणजे एखाद्या वेळेस बियर आणायचं या विषयावर भांडणं होत असतील तर असा हा सब्जेक्ट आहे. हा कार्यकर्ता त्याच्या पोरगी आहे घेऊन ते सोबत आलेले आहेत. इकडे पाहिजे जरा हा बा कार्यकर्ता शांत या ठिकाणी दिसलाय. म्हणजे मतदान करण्यासाठी ते कार्यकर्त्याला घेऊन आल्याच्यानं पेट नॉट अलाउड अशा कोणत्याच प्रकारची महानगरपालिका निवडणुकीत पाठी नसल्याच्यानं सध्या तरी अमरावतीत हा विषय चर्चेचा होता. आणि ते बातमी स्पेशल करायसाठी मी वार्ड क्रमांक 11च्या मतदान केंद्रात आलो आहे. म्हटलं भाऊ एक फोटो काढू द्या बियर.